नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, धर्म आणि ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून शुक्रवार हा दिवस धनाची देवी लक्ष्मी मातेचा दिवस मानला जातो आणि त्यासोबत संपत्तीशी संबंधित ग्रह शुक्राचा दिवस मानला जातो. तुमच्या आयुष्यात या दोघांचा आशीर्वाद असेल तर तुम्हाला कधीही आर्थिक कमतरता भासणार नाही, पैशाची कमतरता भासणार नाही आणि कुटुंबातील प्रत्येक जण सुखी आणि समृद्ध असेल. मित्रांनो, तुम्हाला ही लक्ष्मी देवीला प्रसन्न करायचे असेल आणि शुक्राची कृपा प्राप्त करायची असेल तर काही उपाय सांगितलेले आहे. ते जर आपण केलेत तर नक्की शुक्र ग्रह सुद्धा प्रसन्न होतो आणि माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते. म्हणून शुक्रवारी तुम्ही हा एक महा उपाय करा. हा महा उपाय केल्याने शुक्र ग्रह प्रसन्न होईल, लक्ष्मी माता प्रसन्न होईल आणि तुमच्यावर कृपा करेल. मित्रांनो, शुक्रवारच्या दिवशी मखाना, शंख, कवडी आणि बताशा या वस्तू लक्ष्मी मातेला खूपच प्रिय आहे. शुक्रवारी लक्ष्मी देवीच्या मंदिरात जाऊन किंवा घरातच लक्ष्मी मातेच्या समोर आपण सर्व वस्तू अर्पण कराव्यात. जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरीच आपल्या पूजास्थानी देवघरात आपण या वस्तू ठेवू शकतो. त्यानंतर कापूर जाळून लक्ष्मी मातेची आरती करावी. दिव्याने नाही, फक्त कापूर जाळून लक्ष्मी मातेची आरती करावी. त्यानंतर कुंकुवाचे अभिषेक करावे. म्हणजे लक्ष्मी मातेची मूर्ती तामणात, ताटात किंवा पाटावर ठेवावी आणि चिमूटभर कुंकू घ्यायचा आणि लक्ष्मी मातेच्या डोक्यावर तो अर्पण करावा आणि श्री लक्ष्मी नमः, श्री लक्ष्मी नमः असा मंत्र 11 वेळेस बोलायचा. 11 वेळेस कुंकू टाकायचा. त्यानंतर पूजा वगैरे झाल्यानंतर लक्ष्मी मातेची मूर्ती देवस्थानी पुन्हा ठेवायची आणि तो कुंकू एखादी कागदात, कापडात बांधून आपण तिजोरीत किंवा कुठेही आपण महत्त्वाच्या ठिकाणी ठेवू शकतो. मित्रांनो, शुक्रवारच्या दिवशी आपण कोणाचा अपमान करू नये, मांसाहार खाऊ नये, त्यानंतर माणसांनी व्यसन करू नये, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण करू शकतो. त्यानंतर शुक्रवारच्या दिवशी तुपाचा दिवा घराच्या बाहेर संध्याकाळी अवश्य लावावा, उजव्या बाजूला लावावा. तर हे असे उपाय तुम्ही नक्की करा. लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होईल आणि त्यासोबतच तुम्ही शुक्रवारच्या दिवशी श्रीसूक्त वाचायला अजिबात विसरू नका, कारण श्रीसूक्त हे लक्ष्मी मातेचे सूक्त, लक्ष्मी मातेचे स्तोत्र म्हणून ओळखले जाते. तर नक्की हा महा उपाय, हे काही कामं तुम्ही अवश्य करा. शुक्र ग्रह आणि माता लक्ष्मी तुमच्यावर अवश्य प्रसन्न होईल. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.